सातारा जिल्ह्यात जिहे-कटापूर पाणी योजनेतील नेर तलाव ते अंधळी तलावापर्यंत 14 किलोमीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण। आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसार माध्यमांसोबत केली बोगद्याची पाहणी। आमदार गोरे यांनी शरद पवार त्यावेळचे तत्कालीन मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता केली टीका। सातारा जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणारा जिहे-कटापूर पाणी योजनेचा 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून या कामाची पाहणी आमदार जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकारी आणि प्रसार माध्यमांसोबत केली। मागील 12 वर्षापासून या बोगद्याचे काम सुरू होते। मानखटावमधील किमान 60 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे। गेल्या 22 वर्षापासून शासकीय मान्यता असणारी योजना केवळ मंजूर झाली तशीच राहिली होती। आमदार जयकुमार गोरे यांच्या काळात 287 कोटीची योजना आता 2500 कोटीपर्यंत गेली असून या जिहे-कटापूर योजनेची पाहणी करत असताना आमदार जयकुमार गोरे यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला असल्याचं समाधान व्यक्त केले। यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। या भागात राजकीय शक्ती असणारे जाणते राजे शरद पवार या भागाचे खासदार असताना आणि त्यावेळच्या तत्कालीन मंत्र्यांना रामराजे नाईक निंबाळकर या योजनेतून मानखटावला पाणी मिळेल याचा विश्वास नव्हता। पाणी शिल्लक नसताना पाणी मिळेल कसं असा त्यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला होता। मात्र हे काम माझ्या कारकिर्दीत पूर्ण होतं याचा मला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार जयकुमार गोरे यांनी दिली। बघूया ते काय म्हणाले। ज्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असे तत्कालीन नेते तत्कालीन सो कॉल्ड जनतेचे राजे म्हणत होते। दुर्दैवानं सांगायला लागतं की आदरणीय शरद पवार साहेब मसवडला 7-8 वर्षापूर्वी आले। त्यावेळी सुद्धा त्यांचं म्हणणं असंच होतं की इथं पाणी पॉसिबलच नाही, कारण पाणी उपलब्धच नाही आहे, त्यामुळे पाणी देणार कुठून। पण प्रचंड इच्छाशक्ती असल्यावर आणि त्या दृष्टीने प्रयत्न केल्यावर आणि त्याला राजकीय त्या पद्धतीचं पाठबळ मिळाल्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल किंवा तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारच्या कालखंडामध्ये जेव्हा मी आमदार झालो त्या सरकारनं आपण प्रयत्न केल्यावर मदत केली, काही ठिकाणी संघर्ष करून मदत आणायला लागली, पण ती मदत होत असताना आपण हे काम पॅरलल चालू राहील याची काळजी घेतली। तर रोज 5 नाही तर 7 मीटरचा बोगदा होणं आणि तो 14 किलोमीटर बोगदा पुढे नेणं हे खूप तसं अडचणीचा टास्क होता, पण ते केला आणि त्याचा जो आनंद आहे तो मला वाटतं याच्याविषयी वेगळं काही असू शकत नाही की खटावमानचा दुष्काळी आता हटेल आणि यातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल। आता फक्त पाणी सोडायचा अवकाश आहे आणि मान नदीमध्ये पाणी जाईल, आंधळी धरणात जाईल आणि तिथून लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल। याचा खूप मोठा आनंद वास्तविक पाहता आहे आणि ज्या लोकांनी मदत केली, खास करून अधिकारी आहेत जे कटापूरसाठी आत्तापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, प्रचंड अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे। सरकारच्या अडचणी, मंत्र्यांच्या अडचणी, कोणाचं स्वतःचे काही इंटरेस्ट असतील, पण ह्या सगळ्या इंटरेस्टला त्यांनी बाजूला ठेवून कामाच्या इथं काय आणलं नाही, कामाच्या इथं हे काम करत राहिली, त्याची परिणिती आज आहे आपण बघतोय। मला आत्तापर्यंत जे अधिकारी मिळाले सगळ्यांनी ताकदीनं काम केलं म्हणजे म्हणून आज हे काम पूर्णत्वाला जातं आहे। इथून आता साधारण जवळजवळ 3.25 TMC पाणी आता इथून पुढे जाणार आहे या बोगद्यातून आणि साधारण 4,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि नव्यानं अंदाजे नव्यानं जे आपण 1.13 TMC पाणी घेतले त्यातही साधारण 2,500 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल, म्हणजे 7,000 हेक्टर म्हणजे साधारण 30-35 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि ते कायमचा दुष्काळ इथला मिटेल। काम कधीपर्यंत पूर्ण होईल? काम तर पूर्ण झाले। हे कधी याचं उद्घाटन होणार आहे किंवा हे कधी लोकांमध्ये सुपूर्द होईल? नाही, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्याचवेळी ही योजना पुढे घेऊन जात असताना आदरणीय लक्ष्मणराव इनामदार जे आदरणीय पंतप्रधान महोदयांचे साथी होते आणि त्यांना गुरुवर्य पण होते आणि हे जिथून ही योजना जाते खटाव तालुक्यातनं, ते खटाव हे त्यांचं मूळ गाव आहे। तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला, त्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी विचार केला आणि या योजनेला आदरणीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणून त्याचं नामकरण झालं आणि पंतप्रधान महोदयांची प्रचंड मोठी आत्मीयता ह्या योजनेबद्दल आहे। जेव्हा सरकार आमचं 2.5 वर्ष नव्हतं तेव्हा मी पंतप्रधान महोदयांच्याकडे 3 वेळा गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी ह्या योजनेच्या संदर्भातली माहिती घेतली होती आणि तेव्हा सरकार पैसे देत नाही, सरकारच्या राज्य शासन त्या पद्धतीने मदत होत नाही,
म्हटल्या त्यांनी तातडीनं प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला आणि तातडीनं 8व्या दिवशी त्याचं टोकन खाली पाठवलं होतं आणि 250 कोटी रुपये या योजनेला त्यांनी दिले. लागले तर अजून पैसे द्यायचं त्यांनी मान्य केले. आता नव्यानं जी योजना 500 वाढीव योजनेला 500 कोटी रुपये लागतील, त्यातही ते नव्यानं पैसे देत आहेत. त्यामुळे मोदीजींचा वास्तविक त्याचवेळी मोदींचं म्हणणं होतं की मला येता येईल का तिकडं, पण त्यावेळेचा विषय होता. आता ठीक आहे, मोदीजींनी आलं पाहिजे आमची भावना आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रचंड मोठं योगदान याच्यामध्ये आहे. त्यामुळं त्या लोकांच्या हातून या पाण्याचं पूजन व्हावं ही माझी मनापासूनची भावना आहे. पण हे पूजन होणं राजकीय हेतूनं नाही. जेव्हा ती लोकं इथं येतील तेव्हा उर्वरित कामाला लागेल ती सगळी मदत त्या निमित्तानं होत असते. त्यामुळं स्वार्थ पण आहे आणि त्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याच्याबद्दल कृतज्ञता पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यातून पुढे जायचं. भाऊ, ही योजना बरेच वर्ष रखडली होती, पण तुमच्या काळात ती आता पूर्णत्वास जाते. एक आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींचा, काय नेमकं? म्हणजे माझ्यासारखा आनंदी माणूस असूच शकत नाही. किंबहुना मी आमदार झाल्याचा आनंद होता, त्याच्याहीपेक्षा या बोगद्याचं काम संपलं, टेंबूचं पाणी, कालची 700 कोटीची योजना मंजूर झाली, उरमोडीचं पाणी आता जवळजवळ 97 गावातनं वाहते. याच्यापेक्षा नशिबान कोण असू शकतो? हे इतिहास आहे. म्हणजे जेव्हा कधी उरमोडी योजनेचं नाव घेत. आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप चठार, गोंदवले.